आता आपण हे पीठ मम्मीने केलेलं आहे बघा, तिरंगा तुम्हाला इथे दिसत असेल मस्तपैकी. मजा येते पण हे करताना ना. सगळ्या साईडने आपल्या भाज्या सोडवून घेतल्या की लगेच त्याला बाहेर काढायचं. मस्त फ्लिप झालेला आहे. क्या बात आहे, सुंदर. म्हणजे 3 फ्लेवर आहेत ना, तुम्हाला जो पाहिजे तो खा. इतका सुंदर मस्तपैकी नजारा, पावसाची मस्तपैकी काय म्हणतात त्याला तयारी झालेली आहे, आकाशाने केलेली आहे. आणि गुड मॉर्निंग मंडळी, आपण आलेलो आहोत घरामध्ये परत एकदा खिडकीतनं. आणि आज आहे 15 ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्य दिन 80वा. आणि स्नेहानेमध्ये तिथं काहीतरी कार्यक्रम केला. काय कशाला थांब ना जरा. तर आपण आज काहीतरी एक वेगळी स्पेशल रेसिपी बनवणार आहे. ती मम्मीला विचारूया काय बनवणार आहे ते. काय का मम्मी? तिरंगी उत्तप्पा. तिरंगी उत्तप्पा म्हणजे काय करणार आहे? कलर टाकणार आहे? कुठला कलर? झेंड्याचे 3 कलर ते बघूया आपण. कलर टाकणार आहेस? नाही, नॅचरल. माझा प्रश्न काय आणि मम्मी सांगते का हो टाकणार आहे? कलर म्हणजे भाज्या कलर. गौर से देखिए इस लड़की को. काय काय टाकणार आहेस त्याच्यात, म्हणजे काय करणार आहेस? सिमला मिरची, कोथिंबीर हिरव्यासाठी, कांदा सफेदसाठी आणि काय राहिलं, ऑरेंज मध्ये टोमॅटो. हा, टोमॅटोला जर एक वेगळ्या शेड मध्ये बघितलं तर ते असं दिसतं थोडंसं मस्त की गाजर पण टाकू शकता तुम्ही. आणि निळ्यासाठी, अशोक चक्रासाठी मध्ये काय टाकणार? त्यासाठी तसं काहीच नाही आपल्याकडे. म्हणजे काही जण वांग वापरू शकतात. गोकर्णाची फुलं नाही ना यावेळी. चला बघू आपण ती तयारी काय आहे ते तर बघायला घेऊ आणि आपण लगेच आता उत्तप्पे बनवायला भेटू. चला. त्यात मिरच्या नव्हत्या म्हणून मी मिरच्या घेऊन आलो. तोपर्यंत मम्मीला कामाला लावलं. तुम्ही काय केलंय? मम्मीने कॅप्सिकम कापलीच नाही अजून. बेसिक तयारी. कॅप्सिकम विचारलं ना तुला, कोथिंबीर मिक्स केली मग बारीक. अयो दिसतच नाही पण ती. गॅसचा का वास येतो? अच्छा, थोडासा येतो यामध्ये. हो. आता आपण हे पीठ मम्मीने केलेलं आहे. हे काय प्रमाण तुझं आपलं नेहमीचं आपण घेतो त्या आपण अजून ऍक्च्युली डोसा आणि इडलीचे नॉर्मल वाले ते केलंच नाही. तुम्हाला त्या नाचणीच्या इडल्यांची खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळेल तुम्हाला, त्या आम्ही केल्या होत्या आतामध्ये. आणि आपण बेसिक जे नॉर्मल इडली आणि हे ते आपण केलंच नाही ना अजून, इडली उत्तप्पा डोसाचं पीठ अजून. सो ह्याचं प्रमाण पण तुम्हाला सांगू लवकरच आम्ही. पण आता आपलं झेंडावंदन वगैरे झालं, सगळं झालं, त्याच्यामुळे मग आता आपण हे पुढचं या कार्यक्रमाला आता थांबलोय. हे बघा तिरंगा तुम्हाला इथे दिसत असेल मस्तपैकी. आणि आपण तो आता करायला घेणार आहे मस्त तिरंगा. त्यांना म्हणालं तिखटच मिरच्या दे, कारण आम्ही मिरच्या खूप कमी, 10 रुपयाच्या तरी एवढ्या आल्या तिखट मिरच्या घ्यायला सांगितलं. तर आता आपण त्या मिरच्या पण बारीक कापून घ्यायच्या ना. त्या फक्त ग्रीन पार्ट मध्ये टाकायच्या ना. हा, त्या आपण ग्रीन पार्ट मध्येच वापरू. आणि हे आपण आता करायला भेटू. चला. हे काय? हे पण टाकायचं नाही, चटणीला पाहिजे. कधीतरी विचार केला त्या उत्तप्प्यामध्ये की ह्याच्यामध्ये असं खोबरं टाकलं तर? मला बटाटा कीस पण मस्त लागेल. बटाट्याचा कीस, हा, आणि खोबरं पण छान लागेल. बघू. चल, आज तर आपण आपलं मेन तिरंगा तर करून घेऊ पहिल्यांदा. चला भेटू. बटाट्याचं कीस, बीट, गाजर. बीट तर टाकतात, बीट टाकतात काही ठिकाणी. गाजराचं कीस. आणि आमचा घायल खेळाडू. काय झालं तुला? काय बरं नाहीये? बरं तर रोजच नसतो तुला जेव्हा काम सांगतात तेव्हा. इकडे 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 इकडे. का बरं नाही? काय झालं? ताप आहे, सर्दी आहे, खोकला आहे. सगळीकडेच आहे, आपल्या शेजारी पाजारी पण सगळे. हो, त्यांच्यामुळेच झालंय का? त्यांना भेटायला गेली होतीस की काय? कांदा कापलं, माझं नाक व्हायला लागलं. म्हटलं काय होतंय का काय? झाली शेंबडे, सगळे शेंबडे झालेत तुम्ही. पाऊस पण आहे ना सकाळपासून. आज आहे पाऊस. तेच. आपली चटणी झाली आहे बनवून मस्तपैकी. आणि एक आपण फेल सेफ म्हणून आधी काढलेलं आहे, त्यात जरा रंगीबेरंगी केलं आहे. भाज्या आपल्या, पीठ आपलं आणि तेल मम्मीने लावून बऱ्यापैकी दणका उडवलाय. आपल्या घरात जाम तेलाची खाणच निघाली होती त्या दिवशी, माहिती आहे ना. पीठ हे असं उगाच नाही म्हणून हलवून घ्यायचं जरा वेळ. उगीच नाही, याच्यात गाळ बसू शकत नाही, ह्याच्यात काय मिक्स नाही केलं. आणि असं पसरवून घ्यायचं. वा व मला गोल ते आपलं थोडं वाकडा तवा झालाय म्हणून. स्नेहाने आपलं शहाणपणा केलेलं आहे. काय बोललीस तू? काय असं गोल मिक्स करण्यापेक्षा स्नेहा म्हणते की असं जरा ते एका ठिकाणी असं ऑरेंज, एका ठिकाणी असं व्हाईट आणि एका ठिकाणी ग्रीन टाका. तोच प्लॅन आहे. तो पहिल्यांदा काढलाय असाच की काय होतंय. आपला तवा आपण चपाती, बस 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 कांदा बस. भाकरी पण करतेस ना. अति नाही, नको जास्त नको भरू. टोमॅटो कोण आहे तू? उत्तप्पा साऊथ इंडियन, इटालियन नाही चीज टाकायला ते. हा हा हा, मला तिरंगा दिसायला लागला इथून. क्या बात आहे. तर आपलं उगाच मिरच्या आपण टाकतोय.
पण हे उगाच नाही टाकत आहे, कारण तेवढा एकच पोर्शन आहे जो फक्त तिखट असणार आहे ना, कारण कांदा आणि टोमॅटो तर तिखट नसणार आहे. आता हे आम्ही जरा जुगाड केलं आहे, कॅप्सिकम जास्त नव्हती आणि मी नंतर आणायला गेलो ॲक्च्युली, मिरची आणली असती पण नव्हती म्हणून नाही, पण कोथिंबीरीचं कसं वेगवेगळा फ्लेवर लागतो ना. कोथिंबीर जेव्हा करपते ना तर आपण हे पलटी करणार आहे. हिरवा पण जास्त येईल ना. तर हे बघा आपलं भारत झालेलं आहे. हातकडे मम्मी 1 मिनिटं. भारत आपलं झालेलं आहे मायनस अशोक चक्र. अशोक चक्रासाठी ब्लू कलरचं आपल्याकडे काहीच नाही, त्यामुळे आपण काही नाही करू शकत त्याला. तर काय करणार, काळे दिल घालू मध्ये. अशा प्रकारे आपण किती ठेवलं होतं, अर्धा मिनिट पण नसेल वाटत, 30-35 सेकंदच ठेवलं होतं झाकण. पण आपल्याला भाज्या टाकताना थोडंसं ते झालंच वेळ, त्यामुळे तो उचकलाय बऱ्यापैकी. खाली जरा चिकटलाय का? नाही चिकटलं नाही, एक आपण जरा हे केलं ना. हा, एक आपण केला. आता हे जरा नीट मस्त अख्खा सुटला तो छान, तसंच पलटी. थोडं मला वाटतं भाज्या पटापट घालायला लागतील, कारण खालनं तो खूपच जास्त कडक झाला. आपण आता पुढचे पण बघू कसं करायचं. त्याला पलटी करून घेतलं. पलटी करून किती वेळ ठेवायचं? जास्त वेळ नाही ना. थोडा आपलं ते भाज्या थोडे शेकेपर्यंत. हां, आणि हे फक्त आमचं इंडिपेंडन्स डे म्हणून आम्ही आज करतो. नाही तर आपलं असं नसतं, आपण ह्या सगळ्या भाज्या पूर्ण मिक्स करतो आणि हे पटकन जसं तुझं टाकून झालं तसं आपण ते लगेच टाकतो ना त्याच्यावरती, असं पूर्ण असं हां लगेच पसरवतो. हा आता फक्त पहिला होता म्हणून खाल्लं बघा, असा नरम आणि असा गोल्डन ब्राऊन होईल, असं डार्क नाही होणार. ते भाज्या टाकेपर्यंत आपल्याला वेळ झाला म्हणून जरा करपलेलं काळा. आपला तवा जरा हे झाला, डेंजर झाला. नाही, आमचे तवे पण जरा तव्यांचे गेम वाजले. आपण डेंजर काय रोजच वापरतो ना त्याला. भाकरी करते त्याच्यात, भाकरी करते. मी काल पनीर केलं तर ते पनीर पण चिकटलं होतं. बरं, ह्या बायकांचंच आहे. चपात्या केल्या तर काय नाही, चपातीला तेल असतं. हा जेव्हा घेतला होता तेव्हा सिरामिकचं टेक्स्चर असतं नाही का, ते होतं मस्त. नॉनस्टिकचं कोटिंग होतं. ह्या बायकांनी ही तारेची घासणी आहे, ही वरची ह्या घासणीने घासून घासून त्याचं अख्खं कोटिंग काढलंय. म्हणजे माझं एकच म्हणणं असतं, त्या गोष्टीला काही चिकटलेलं जर का नाही आहे तर त्याला मग तुम्हाला घासायची काय गरज आहे? स्पंजने साधं धुवून घेतलं तरी त्याचा त्या तेलकटपणा निघतो. पण नको असो. आता हे झालं मला वाटतं, पण किती 30-35 सेकंद आता पण झाले. मग मी सोडवायला बघते, पण थोडंसं ते कुठे कुठे भाज्या जरा चिकटल्या, त्या चिकटतातच उतरपायच्या जराशा. हा बघा तिरंगा आपला झालेला आहे मस्तपैकी. आणि अशा प्रकारे आता भाज्या पण इकडच्या चांगल्या शिजल्याने आता आपल्याला उतरवून घेऊन आहोत. आता आपण उतरवून घेतोय मस्तपैकी. असे आपण फक्त 3च उत्तप्पे करणार आहोत. मम्मीने हे राहिलेले टोमॅटो घेतले काढून. टोमॅटो चिकटले, ते चिकटणारच थोडेसे मला तरी वाटतंय, कारण की आपण पण थोडे जास्त लावले असं वाटतं मला. पण आता बघू पुढे कसं बाकीचे पुढच्या वाला उत्तप्पा करायला लागेल. दुसऱ्या प्रयत्नात परत कांद्याची जोरदार बॅटिंग. कांदा आलेला आहे. असं तर मला वाटतं व्हाईटसाठी काय नाही टाकलं तरी चालेल, कारण की व्हाईटच आहे उत्तप्पा. पण कांदा उत्तप्प्यात चांगला लागतो. म्हणजे तो जो असा हा जो काळसर होतो कांदा, असा जरा क्रंच जो त्याचा असतो आणि त्याला कॅरेमलाइज होतो ना मस्त, ते बाप लागतो. अब जायगा टोमॅटो. तुम्ही बघाल टोमॅटो लाल आहे, पण उत्तप्पा बघाल ना तिकडे, तो बघितल्यावर तुम्हाला दिसेल बघा, तो ऑरेंजिशच दिसतो. कारण टोमॅटोचा कलर जरा हे होणार ना, जरा फेड होणार ना. जेवढं पिठात बुडेल तेवढा आपला, कारण वर लावलेला मला वाटतं की मग तो निघतोय ना. थोडासा मध्ये अजून काही ठिकाणी जिथे गॅप आहे तिकडे बस. आता आपण आपलं ग्रीन भरू काहीतरी. पहिल्या मिरच्या. यस, मजा येते पण हे करताना ना. म्हणतोयच तिखट आहे. मग चटणी मी चाकली आत्ता बनवली ती. तू किती 2च मिरच्या टाकल्या ना चटणीत. मग बाई झाली का तिखट? मग कमी टाकायचं. योस. तर झाकण ठेवलं आपण याच्यावरती झाकायला. झाकायलाच ठेवतात ना, झाकण उघडत. तर आता आपण हा एक मस्त झालेला आहे, चांगला सक्सेसफुल प्रयत्न. आणि आपण दुसऱ्याचं झाकण ठेवलेलं आहे. आणि अशा प्रयोग आम्ही काहीतरी आधीमध्ये करत असतो, टाइमपास होतो. लागणार चवीला उत्तप्पा सेमच आहे, फक्त इडल्या होत्या पण तेव्हा आपण हे नव्हतो करत, युट्यूब नव्हतो करत. तिरंगी म्हणजे काय, कलर ऍड केला होतास की काय? नाही, तू ऍक्च्युली गाजर आणि कॅप्सिकम ह्याच्यात टाकतेस ना इडलीमध्ये, आणि ते करतेसच ना नाहीतरी इडल्या त्या. आम्ही अजून इडली आणि ह्या पिठाची, हे जे आता नाचणीच्या इडल्यांची तुम्हाला खाली लिंक मिळाली, नाचणीच्या केल्यात. पण अजून आपल्या चॅनलवरती सिंपल ज्या नॉर्मल इडल्या असतात त्यांचं परफेक्ट पीठ कसं करायचं वगैरे ती रेसिपी अजून सँडविच बनवली होती. कशाची? तिरंगा सँडविच. हिरवी चटणी मध्ये व्हाईट पाहिजे म्हणून फक्त बटर, म्हणजे त्याला ना तीन लेअर.
म्हणजे वरच्या याला केचप किंवा काहीतरी लावलं असशील, मध्ये बटर असेल आणि खाली तुझं ग्रीन चटणी. हा मध्ये लांबून कट केल्यावर जे मस्त ते हेच दिसणार, त्रिकोणी काप केलं की मग ते मस्त दिसेल. तिरंगाच पूर्ण त्रिकोणी प्रॉपर. किंवा लांबट केलं. मला वाटतं निळ्या रंगासाठी आपण गोकर्ण वापरू शकतो ना, पण आता आपल्याकडे नेमकी गोकर्णीची फुलं नव्हती आता. हो. आणि मागे जी माझी गोकर्णीची मी सुकी फुलं जमा करून ठेवली होती त्यांचं काहीतरी केलं मध्ये मी आणि ते वापरली ती फुलं. आता मस्त याला या साईडला नंतर तेल नाही घालू शकत. आपण घरात तेल घालतोय, पण मम्मी तुला बाहेर माहिती आहे ना रामेश्वरम किंवा बाहेरच्या ठिकाणी सगळीकडे हा तिकडे ऍक्च्युली हे वापरतात, तूप वापरतात आणि त्यात पण ते नंदिनीचं तूप. मग घे ना, आहे ना आपल्याकडे तूप जे आहे ते बघू ना आपण. मला पहिला हा एक्सपेरिमेंट कसा होतो ते बघायचं होतं मेन महत्वाचं म्हणजे. याला पलटी केलंय, पलटी करून पण जास्त वेळ नाहीच ठेवायचं. सगळ्या साईडने आपल्या भाज्या सोडवून घेतल्या की लगेच त्याला बाहेर काढायचं आपण. मस्त फ्लिप झालेला आहे आणि आपल्या कांद्यावरचा भाग खाली गेला आणि टोमॅटोचा भाग वर आला. असं काय झालं काय माहिती. बघू झालंय पण मस्तपैकी. हा पण तिरंगा आपल्याकडे 2 तिरंगे झाले, तिसरा तिरंगा करायचा. बाकीचे आम्ही नॉर्मलच करणार आहे कारण तुला जाम मेहनत आहे. तर आपण ते करून घेऊ सगळे आणि बाकीचे उत्तप्पे पण आपण करून घेऊया. अशा प्रकारे आपला तिसरा पण तिरंगा उत्तप्पा झालेला आहे. क्या बात आहे, सुंदर. आणि आपण तो काढून घेतलेला आहे. खरपूस भाजलेला आहे. हो. आणि आपण तरी माणसाला पहिलं खायला दिलेलं आहे. कसं झालं रे? मस्त झालंय, टेस्टी आहे. टेस्टी झालंय? हा. आवडलं तुला? म्हणजे 3 फ्लेवर आहेत ना, तुम्हाला जो पाहिजे तो खा. तो खा. टोमॅटो, हा. कांदा, एक फ्लेवर मध्ये खायला लागतं. होय का? म्हणजे सगळ्याची एकत्र टेस्टच्या ऐवजी सगळ्याची मिक्स टेस्ट येते. हो, व्हेरी गुड. हा आपण आता शेवटचा करायला घेतोय. मम्मीने कडक केलं, मम्मीला कडक खायला आवडतात वाटतं म्हणून. खरपूस झाला. लेन्स खराब झाली डायरेक्ट. बॅक इन क्लिअर HD मध्ये आलेलो आपण आणि आपण सगळे उत्तप्पे करून घेतलं. आता हे सगळे मम्मीने पीठ थोडं एक्स्ट्रा बाजूला काढून ठेवलं कारण स्नेहाने एकच खाल्ला आणि बाकीचं खाईल नंतर ती भूक लागेल तसं. आणि आपण आता हे घेऊन सगळे खायला बाहेर भेटूया ना. हो. हे तू ऑरेंजिश आहे, माझं ग्रीन आहे इकडे आणि स्नेहाने व्हाईट घातलंय. आपला असा पण तिरंगा झाला न प्लॅन करता. मी सकाळी लवकर उठलो आणि लगेच आंघोळ वगैरे करून घेतली. पण खाली आम्ही जाऊन आलो झेंडा बांधलेला वगैरे आणि मग तिकडनं मग आता डायरेक्ट मग घरी आल्यानंतर खाण्यापिण्याची तयारी केली ना तर डायरेक्ट खायला प्यायला भेटणार आहे आपण. तुझी का तंद्री बरी झाली का बरी का नाही अजून? अजून असं फिरतंय का डोकं? चला आपण खायला जाऊ. तर आपली ताटं झालेली आहेत वाढून आणि चिरफाड सुरू झाली आहे. मोस्टली तर बरेच दिवसांनी बनवले ना, म्हणजे महिने झाले खूप. चटणी मी बनवली म्हणून ती तिखट झाली. कारण आता ते नॉर्मल साधं खायची सवय संपली. मस्त मस्त. खरंच आहे मिक्सपेक्षा ना इथे टोमॅटोची चव लागते, इकडे कांदा तर कांद्याची चव लागते आणि इकडे ग्रीन तर आता बघू मला वाटतं ह्याच्यातच मिरच्या आहेत ना. माझं ते तापामुळे मला वाटत असेल तिखट. तेवढं तिखट नाहीये. या तुम्ही पण खायला. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 80वा स्वातंत्र्य दिन आहे. 80 ना आणि 79 वर्ष पूर्ण झाली स्वातंत्र्याला. आपल्याला बऱ्याच जणांकडे कन्फ्युजन असतं पण ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं तो पहिला स्वातंत्र्य दिन होता आपला. त्यामुळे हा 80वा स्वातंत्र्य दिन आहे आणि त्या पहिल्या ते दुसऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या मधला जो 1 वर्ष होता तो 1 वर्ष म्हणून 79 वर्ष आणि 80वा स्वातंत्र्य दिन असं ते आहे. बरेच जण कन्फ्यूज होतात. तर असं आहे. तर आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण भारी बनवलं आहे उत्तप्पा. उत्तप्पा तर सोपा आहे, सिंपल आहे. बाहेर पण बॅटर मिळतं तुम्हाला किंवा घरी बनवायचं असेल तर आम्ही सांगू मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवतो. बट स्टील रेसिपी आपण करूच मध्ये ना इडली आणि ह्याची त्या पिठाची आपण करू रेसिपी. खूप सारी सिंपल असते आणि परत एकदा 3rd टाइम सांगतो नाचणीच्या इडल्या खाली आहेत त्या पण नक्की बघा. स्टफ इडली करू. स्टफ इडली बटाट्याची भाजी करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना तुमच्या ओळखीच्या मित्र मैत्रिणी फ्रेंड्स फॅमिली सगळ्यांना तुम्ही सबस्क्राईब पण करायला सांगा. या व्हिडिओसाठी पुढच्या व्हिडिओ भेटू. चला बाय बाय बाय.